नमस्कार सख्यांनो. मंगळवारी अंगारकी येईल आणि लवकरच गणरायाचं आगमन. तेव्हा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींची मागणी होती की मी मोदकाचा व्हिडिओ टाकावा, म्हणून हा खास तुमच्यासाठी. साजूक तुपात मी गूळ टाकलेला आहे. जरा पातळ झालेला दिसतोय कारण सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे, आणि तो तुपात टाकल्यानंतर व्यवस्थित मिसळून जाईल. आणि मग त्याच्यात आपण जायफळ पावडर, वेलची पावडर टाकू शकतो. मला जायफळ पावडर आवडते म्हणून मी फक्त जायफळ पावडरचा इथे उपयोग केला आहे. आणि मग आपण ओलं खोबरं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ढवळत राहून साधारण ते घट्ट होत गेलं की आपलं चुरण इथं मोदकाचं तयार झालं. पहिले मी पाणी घेतले आणि पीठसुद्धा तेवढंच घेतलेलं आहे. आता आपण मोदकासाठी पहिल्यांदा उकड काढणार आहोत. या उकळलेल्या पाण्यात थोडं मीठ आणि तेल जरासं टाकायला लागते, ते मी टाकून घेतलेलं आहे. उकडीच्या तांदळाचे मोदक खाण्याचे फायदे: 1. हळूहळू पचणारे आणि हलके. उकडलेले मोदक तळलेले नसल्याने पचनास हलके असतात, त्यामुळे अपचन किंवा जडपणा जाणवत नाही. तांदळाचे पीठ नैसर्गिक आणि ग्लुटेन फ्री. तांदळाचे पीठ ग्लुटेन फ्री असल्याने गहू किंवा मैद्याचा त्रास होणाऱ्यांसाठी योग्य. ऊर्जा मिळवण्याचा चांगला स्रोत. 3. नारळ आणि गूळ पोषक आणि उष्णतेपासून संरक्षण. नारळामध्ये चांगल्या प्रकारे फॅट्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. गूळ हा लोखंड, झिंक व अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे. तो शरीराला उष्णतेपासून संरक्षण देतो आणि रक्त शुद्ध करतो. 4. पचन सुधारते. गूळ आणि नारळाचे मिश्रण पचनक्रिया सुधारते. काही जण मोदकात तुपाचा वापर करतात, जो आतड्यांच्या ल्युब्रिकेशनसाठी फायदेशीर असतो. 5. ऊर्जा वाढवतो. गूळ आणि तांदळामुळे तात्काळ ऊर्जा मिळते. शारीरिक कष्ट करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. 6. सणासुदीचे मानसिक समाधान आणि आनंद. मन प्रसन्न ठेवणारा सणाचा भाग असल्यामुळे मानसिक ताण कमी होतो. मोदक म्हणजे आनंददायक, त्यामुळे त्याचे सेवन सकारात्मक भावना निर्माण करते. तुम्ही पाहताय की मी लाती केल्यानंतर माझ्या तर्जनीने खोलपर्यंत त्याला चुनी कशी पडेल लातीला ते करते आणि मग संपूर्ण लात्यांना चुन्या पाडून झाल्यावर एकत्र करते. वरचा जादाचा भाग काढून टाकते आणि मोदकाला उबट असा छान आकार प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार काकी. आज आकांक्षाच रेसिपीमध्ये काकींना मुद्दाम आमंत्रित केले, कारण काकींच्या ह्या मोदकाचा आकार बघा अतिशय सुंदर आहे आणि म्हणून असे मोदक माझ्या सख्यांना पण करता आले पाहिजेत. म्हणून म्हटलं चला जरा 2-3 प्रकारचे मोदक आपण करायला शिकूया. तर हे मी करते ते मोदक असे उभट आकाराचे आहेत. काकींच्या मोदकाचा आकार बघा अतिशय सुंदर आपल्याला काय दिसतात. तर आज आपण शिकून घेऊया काकी कशी मोदक करता येते. आणि करंजी पण बघा किती सुंदर काकीने केलेली आहे. तर काकी करतायत तशा प्रकारचे मोदक आणि मी करते अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण करण्याच्या काही पद्धती आज जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला बघा काकींनी लाती करून अतिशय पातळ अशी लाती केलेली आहे. मोदकाचा आकार हा बऱ्याचदा त्या उकडीवर अवलंबून असतो, तेव्हा सांगितलेल्या प्रमाणातच जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला उकड काढताना घ्यायचं आहे. आणि उकड काढल्यानंतर पीठ अतिशय मऊ बऱ्याच वेळा मळून घ्यायचं, म्हणजे तो मऊ लुसलुशीत गोळा आपल्याला मोदकाला आकार देताना सोपं जातं. आता तुम्ही पाहतच आहात की काकी आणि मी कशा पद्धतीने लाती करतोय. तुम्हाला हाताला तेल आवडत असेल तर तेल लावून तुम्ही ती लाती करू शकता किंवा पाणी घेतलं तरी चालतंय. आपल्याला जर सुकं सुकं हवं असेल तर पीठ जरी तुम्ही सुकं घेतलं लावायला डिशमध्ये तरी आपल्या हातांना लावून आपण ते करू शकतो. लाती पातळ किती येईल ते बघा, जास्तीत जास्त पातळ करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग चुरण भरून पाकळ्या पाडताना एक आपलं बोट म्हणजे तर्जनी आपल्या हाताची अंगठ्याजवळचं बोट आपण आत घालतोय आणि मग उरलेल्या बोटांनी आपण ती दाबून घेतोय खोलपर्यंत घालून, म्हणजे आपली जी पाकळी आहे ती व्यवस्थित लांबट येते आणि आकार मोदकाला छान येतो. सगळ्या अशा पाकळ्या पाडून झाल्यावर आपण सगळ्या एकत्र करतोय. वरती मग उरलेलं पीठ आपण काढून टाकतोय आणि अतिशय सुंदर असा आकार आपल्या मोदकाला येतो. तर काकी पण मोदक करताना आपण पाहत आहातच की कशा प्रकारे काकीने सुद्धा मोदकाला आकार दिला आहे. करंजीचा सुद्धा नमुना आपल्याला इथे बघायला आम्ही दिलेला आहे. तर अशा प्रकारे मोदक हे करणं तशी सोपी आहे गोष्ट, फक्त
सुरुवातीला जर अवघड वाटलं तरी सरावाने ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला देखील चांगल्या जमतील, याबद्दल शंका नाही. मोदक याच्यामध्ये मी मोदक आता हे शिजण्यासाठी उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. आता हे 15 मिनिटं तरी किमान आपल्याला उकडायला लागतील. अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशीत मोदक तयार झाले आहेत. यांचा आकार मस्तच, चव पण भारी आहे. मला जाम आवडले मोदक.